लहानपणी मराठीच्या पुस्तकामध्ये काझीरंगाचा धडा होता. डिस्कव्हरी चॅनलवर दिसणारे वाघ, गेंडा, हत्ती हे प्राणी आपल्या भारतात पण बघायला मिळतात हे वाचून तेव्हा खूप आनंद झाला होता. आणि तेव्हा मनोमन ठरवलं होतं की काझीरंगाला कधीतरी जायचंय. यावर्षी मार्चमध्ये पूर्ण प्लॅन करून तिथे पोचलो. काझीरंगा हे 430 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेलं एक नॅशनल पार्क आहे. इथल्या निसर्गामुळे आणि फक्त ह्याच भागात दिसणाऱ्या एकशिंगी गेंड्यामुळे काझीरंगाला 1985 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं. घनदाट जंगलं, हिरवीगार कुरणं आणि पाणवठ्यांनी भरलेल्या ह्या जंगलामध्ये बिग 5 म्हणजेच एकशिंगी गेंडा, वॉटर बफेलो, हत्ती, बारासिंगा आणि वाघ हे सगळे एकत्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर भरपूर दुर्मिळ पक्षी आणि इतर प्राणी देखील इथे दिसतात. आमची काझीरंगामधली पहिली सफारी इथल्या वेस्टर्न झोनमध्ये होती. या झोनमध्ये शिरल्याच एका एकशिंगी गेंड्याने आम्हाला दर्शन दिलं. या सायटिंगने आमच्या ट्रिपचा छान श्रीगणेशा झाला. गेंड्याचं शरीर जवळून पाहताना हा जुरासिक पार्कमधला एखादा हरवलेला प्राणी वाटतो. त्याच्या अंगाची, विशेषतः त्वचेची ठेवण इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळी असते. हा एक दुर्मिळ आणि संरक्षित प्राणी आहे. या गेंड्याच्या नाकावर केराटिन नावाच्या प्रथिनापासून एक काळं शिंग बनलेलं असतं, जे तो संरक्षणासाठी वापरतो. हे प्राणी गवत आणि दलदलीतील वनस्पती खातात. तसंच त्यांना पोहणं आणि पाण्यामध्ये डुंबणं खूप आवडतं. गेंडा प्रजननाच्या वेळेस फक्त एकाच पिल्लाला जन्म देतो. त्यामुळे आता जगभरात फक्त 4000 गेंड्याचे इंडिव्हिज्युअल्स बाकी आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या संरक्षणावर जास्त भर दिला जातोय. गेंड्याला पाहत असताना तिथेच वाटेत हा बारासिंगा दिसला, ज्याचं एक शिंग तुटलेलं होतं. त्याच पाणवठ्यावरती हा ब्लॅक नेक्ड स्टॉर्क दिसला. हा आम्हाला इथे दिसलेल्या दुर्मिळ पक्ष्यांपैकी एक. पुढे सफारीत आम्हाला हा इंडो चायनीज रोलर दिसला. आपल्याकडे दिसणाऱ्या इंडियन रोलर सारखाच, पण थोडा वेगळा दिसतो. ह्याचे रंग थोडे गडद असतात आणि ह्याच्या गळ्यावरती एक व्हायलेट रंगाचा ठिपका असतो. तिथून थोड्याच अंतरावरती आम्हाला हा लेसर ॲडजटंट स्टॉर्क दिसला. अगदी भीतीदायक वाटावं असा याचा चेहरा असतो. इथे आल्यापासून सतत आवाज ऐकू येतोय तो ह्या ब्लू थ्रोटेड बार्बेटचा. तो इथे जवळून पाहायला मिळाला. त्याचसारखाच पण थोडा वेगळा दिसणारा हा ब्लू इयर्ड बार्बेट पण इथे दिसला. सफारीत पुढे बिग 5 मधला पुढचा प्राणी दिसला तो म्हणजे वॉटर बफेलो, म्हणजेच पाणम्हैस. हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा एक मोठा आणि शक्तिशाली शाकाहारी प्राणी आहे, जो विशेषतः नद्या आणि दलदलीच्या भागात राहणं पसंत करतो. या प्राण्यांना घाम येत नसल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी ते तासनतास पाण्यात किंवा चिखलात डुंबून राहतात. हा प्राणी आता दुर्मिळ होत चाललाय, त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी भारतासह अनेक देशांमध्ये प्रयत्न केले जात आहेत. सफारीमध्ये थोडं पुढे गेल्यावरती आम्हाला हा लिनिएटेड बार्बेट दिसला. आपल्याकडे दिसणाऱ्या ब्राऊन हेडेड बार्बेट सारखाच हा दिसतो. एका पाणवठ्याजवळ हा स्पॉट बिलेड पेलिकन पण दिसला. जवळच त्याचा पूर्ण थवा सुद्धा बसला होता. सफारीच्या शेवटी जोरदार पाऊस आला.
एका ठिकाणी थांबून आम्ही पाऊस जाण्याची वाट बघत होतो. तेव्हा लांबूनच हा हत्ती जाताना दिसला. हा एक नर होता ज्याचे हस्तिदंत अगदी लांबून सुद्धा खूप छान दिसून येत होते. सफारीच्या शेवटी ह्या पाणवठ्याच्या किनाऱ्यावरती हे पक्षी एकत्र दिसले. बरेचसे वेगवेगळ्या प्रजातीचे स्टॉर्क्स म्हणजे करकोचे इथे एकाच जागेवर पाहायला मिळाले. आमची दुसरी सफारी होती सेंट्रल झोनमध्ये. इथे गोल्डन टायगर दिसतो त्याला पाहण्यासाठी आम्ही ही सफारी डेडिकेटेड ठेवली होती. गोल्डन टायगरची त्वचा फिक्कट पिवळसर किंवा सोनेरी रंगाची असते आणि त्याच्या अंगावरती पट्टे काळे नसून फिक्कट तपकिरी किंवा लालसर रंगाचे असतात. वाघाच्या शरीरातील जीन्समध्ये होणाऱ्या दुर्मिळ म्युटेशन्समुळे असे रंग तयार होतात. गोल्डन टायगर नॉर्मली ज्या एरियात दिसतो त्या एरियाजवळच आम्ही थांबून होतो. बऱ्याचदा जंगलात लांबूनच पळून जाणारा रेड जंगल फाऊल आम्हाला इथे खूप जवळून टिपता आला. त्याच जागेजवळच्या एका झाडावर दिसलेला दुसरा दुर्मिळ पक्षी म्हणजे स्लेंडर बिल्ड वल्चर. बऱ्याच गिधाडांच्या एका ग्रुपमध्ये तो बसला होता. त्यात काही इंडियन वल्चर सुद्धा होते. आपल्याकडे दिसणाऱ्या वेडा राघू म्हणजेच ग्रीन बी ईटरच्या कुळातील त्याच्याच सारखा रंगीत पक्षी इथे पाहायला मिळाला, तो म्हणजे चेस्टनट हेडेड बी ईटर. बी ईटर सारखाच हा वेगवेगळ्या करामती करत हवेत उडत होता आणि नंतर जागेवर येऊन बसत होता. त्याला तसं करताना पाहणं हा एक खूप सुंदर अनुभव होता. या बी ईटरचे फोटो आम्ही काढत होतो आणि तेव्हाच आम्हाला जिप्सीच्या बाजूच्या जमिनीवरती हा किंग कोब्रा म्हणजेच नाग बघायला मिळाला. पुढे आम्ही मग दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन वाघाची वाट बघायचं ठरवलं. तिथल्या समोरच्या झाडावरच आम्हाला रेड ब्रेस्टेड पॅराकिटचं जोडपं बघायला मिळालं. त्याच झाडावरती महाराष्ट्राचा राज्य पक्षी येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणजेच हरियाल याचं सुद्धा एक जोडपं बसलेलं पाहायला मिळालं. इथे एक वेगळ्या प्रकारची खारुताई पण आम्हाला बघायला मिळाली, जिचं इंग्रजी नाव होरी बेलेड स्क्विरल. घनदाट जाडीतून 2 रंगीबिरंगी पक्षी बाहेर आलेले दिसले. स्कारलेट मिनिवेट. ह्याचा नर ब्राईट स्कारलेट रंगाचा असतो तर मादी छान पिवळ्या रंगाची असते. घनदाट जंगलामध्ये ह्या दोघांना एकमेकांभोवती उडताना पाहणं हा खूप सुंदर अनुभव होता. या सफारीत आम्हाला बऱ्याच गोष्टी दिसल्या पण गोल्डन टायगर काही दिसला नाही. आमची इथली तिसरी सफारी होती ईस्टर्न झोनमध्ये. सुरुवातीलाच एका तळ्यासमोर भरपूर वॉटर बफेलो उभ्या दिसल्या. त्यांच्याच जवळपास 2-3 गेंडे सुद्धा उभे होते. अचानक 3 स्वॉम्प डिअर समोरना पळत जाताना दिसले. काही वेळाने वॉटर बफेलोच्या मागून एक हत्तीण येताना दिसली. आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की ती पाणवठ्यावर जाईल, तेव्हा आपल्याला ती रस्ता ओलांडताना दिसू शकते. म्हणून आम्ही त्या डायरेक्शनला निघालो. आमच्या ड्रायव्हरने प्रेडिक्ट केल्याप्रमाणेच ती हत्तीण आमच्या जवळनं जाताना दिसली. हत्तीच्या चालण्याला मोहक म्हणून गजगामिनी का म्हणतात ते इथे कळलं. पाण्यात जाऊन तिला पाण्यात खेळताना पाहणं हा एक खूप छान अनुभव होता. हत्ती हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा प्राणी. हत्ती मातृसत्ताक असतात आणि ते एकत्र गटाने राहतात, ज्याचं नेतृत्व वयाने सगळ्यात मोठी असणारी मादी करते.
हे तृणभक्षी असून गवत, झाडांची पाने, फांद्या आणि फळे खातात. भारत ही जगातील सुमारे 60% वन्य आशियाई हत्तींचं घर आहे, जिथे त्यांची संख्या जवळपास 25 ते 29 हजाराच्या दरम्यान आहे. आम्ही हत्तीला बघण्यात गुंग होतो तेवढ्यात पाण्याच्या बाजूला असलेल्या उभारावरती आम्हाला हा स्मॉल क्लॉड ऑटर दिसला. हा आम्हाला दिसलेल्या दुर्मिळ प्राण्यांपैकी एक होता. तो बाहेर येऊन ऊन खात बसला होता आणि त्याची पाठ गवताने खांजवत होता. तसं त्याला करताना बघणं हे खूप क्यूट होतं. तिथून पुढे आम्हाला हा ग्रीन इम्पिरियल पिजन दिसला. त्याच झाडावर बरेचसे ब्लॅक कॅप लंगूर बसलेले पाहायला मिळाले. ही आपल्याकडे दिसणाऱ्या लंगूर फॅमिलीतील एक वेगळी प्रजाती. ह्या भागामध्ये हेच लंगूर खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. काझीरंगाचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सफारीत कधी कंटाळा येत नाही. काही ना काहीतरी सतत दिसत राहतं. जसं की आम्ही पुढच्या पाणवठ्यावर जेव्हा पोचलो तेव्हा त्याच्या किनाऱ्यावरती हा बारासिंगाचा एक कळप बसलेला दिसला. अगदी डिझाईन करून कोणीतरी त्यांना बसवावं असे ते सुंदर बसले होते. बारासिंगा ही भारत आणि नेपाळ यांच्या दलदलीच्या प्रदेशात आढळणारी हरणांची एक दुर्मिळ व संरक्षित प्रजाती आहे. यातील नराच्या शिंगाला 12 किंवा त्याहून अधिक फाटे असतात, म्हणून त्याला बारासिंगा म्हणतात. हा प्राणी दलदलीच्या भागात राहणं पसंत करतो आणि त्यांना त्यात पोहताही येतं, म्हणून त्याचं इंग्लिश नाव स्वॅम्प डिअर. हे शाकाहारी असून गवत आणि पानवनस्पती खातात. सफारीत पुढे जसे आम्ही ग्रासलँडवरून एका जंगलासारख्या भागात पोचलो तसे थोडे पक्षी जास्त दिसायला लागले. सगळ्यात आधी दिसला तो हा ग्रेट हॉर्नबिल. याला मराठीत महाधनेश म्हणतात. हा घरटे बांधण्याच्या तयारीत असावा, कारण खाली त्याची मादी घरट्यात होती आणि तो त्या घरट्याच्या आजूबाजूला इथून तिथून उड्या मारत होता. त्या घरट्याच्या आजूबाजूलाच थांबल्यामुळे आम्हाला त्याचे खूप छान फोटो आणि व्हिडिओ मिळाले. इथे झालेल्या इतर प्राण्यांच्या सायटिंगप्रमाणेच ह्या पक्ष्याच्या सायटिंगने सुद्धा आम्ही खूप खुश झालो होतो. या सफारीत आणखीन एक दुर्मिळ पक्षी दिसला, तो म्हणजे ग्रीन बिल्ड मालकोआ. त्याचा काही केल्या पूर्ण शरीराचा फोटो आला नाही, पण त्याला ओळखता येईल इतका फोटो मिळाला. मग एका पाणवठ्याजवळच्या झाडाच्या टोकावर आम्हाला हा पलाशस फिश ईगल पाहायला मिळाला. पुन्हा पुढे गवती कुरण आली त्या जागांमध्ये आम्हाला हा वाईल्ड बोर म्हणजेच जंगली डुक्कर फिरताना दिसला. इथे दिसलेला दुसरा हॉर्नबिल म्हणजे ओरिएंटल पाईड हॉर्नबिल. यांचा ब्रीडिंगचा सीझन सुरू होतोय, त्यामुळे नर आणि मादी दोघं एकमेकांना छान बिलगून बसले होते. इथल्या एका सुकलेल्या काट्याकुट्यांच्या झाडावर आम्हाला हा एशियन बार्ड आउलेट सुद्धा बघायला मिळाला. सफारी संपायची जशी वेळ आली तसे आम्ही गेटच्या दिशेने निघालो. तेव्हा एका झाडावर आम्हाला स्लेटी हेडेड पॅराकिटची फिमेल दिसली. सफारीच्या खूप जवळ असल्यामुळे आम्हाला तिचे छान फोटो मिळाले. गेट जवळच्या पाणवठ्यावर आम्हाला हा ग्रे हेडेड फिश ईगल पाहायला मिळाला. तो अगदी मासेमारी करताना जवळनं आम्हाला दिसला. इथल्या एका झाडावरती आम्हाला ही लाकडासारखीच दिसणारी मॉनिटर लिझर्ड म्हणजेच घोरपड सुद्धा बघायला मिळाली. इथे दिसलेले इतर पक्षी स्पॉटेड आउलेट,
कॉमन रेड शँक, ओरिएंटल डार्टर, ओपन बिल्ड स्टॉर्क, चेस्टनट टेल्ड स्टार्लिंग, कॉपरस्मिथ बार्बेट, स्टॉर्क बिल्ड किंगफिशर, रोज रिंग्ड पॅराकिट, क्रेस्टेड सर्पंट ईगल, शिकरा आणि क्रेस्टेड हॉक ईगल. वेस्टर्न आणि सेंट्रल झोनच्या मध्ये हायवेवर हे एक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरातील झाडांवर दिसतो हुलॉक गिबन. एप्स म्हणजेच शेपटी नसणाऱ्या प्रायमेट्स म्हणजेच वानर कुळातील भारतात दिसणारी ही एकमेव स्पीशीज. काळ्या रंगाचा जो दिसतोय तो नर, तर पांढरट राखाडी रंगाची मादी. मादीच्या हातात आम्हाला हे एक बाळ सुद्धा बघायला मिळालं. जर तुम्ही काझीरंगाला येणार असाल तर या मंदिरासमोर थांबून या ह्युलॉक गिबनला नक्की बघा. व्हिडिओ संपवण्यापूर्वी इथले ट्रान्सपोर्टबद्दल थोडीशी माहिती देतो. ती म्हणजे इथे ट्रेनने येणं जवळपास अशक्य आहे, कारण ट्रेनने इथे पोचायला 50 तास लागतात. जवळचं एअरपोर्ट गुवाहाटी, तिथून सुद्धा काझीरंगाला पोचायला 5 ते 6 तास लागतात. सफारीमध्ये इथली एक गोष्ट ती म्हणजे इथे गोप्रो वापरायला 1000 रुपये चार्जेस वेगळे द्यायला लागतात. त्यामुळे जर तुम्ही गोप्रो वापरणार असाल तर ते ह्या खर्चाला तयार राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचा प्लॅन बनवताना इथला वेळ लक्षात ठेवा. आपण पूर्वेकडे येत असतो, त्यामुळे इकडे अंधार आपल्यापेक्षा खूप लवकर होतो. जवळपास 5-5:30लाच इथे अंधाराला सुरुवात होते आणि 6 वाजता मिट्ट काळोख होतो. त्यामुळे तुमची ट्रिप प्लॅन करताना हा लवकर पडणारा अंधार नक्की कन्सिडर करा. काझीरंगाची ही माझी ट्रिप माझी पत्नी मानसी हिच्यासोबत आणि माझा मित्र प्रवीण आणि त्याचं कुटुंब कांचन आणि काविन यांसोबत होती. इथून मग आम्ही गेलो मानस नॅशनल पार्कला. आशा करतो काझीरंगाची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.